निघालो आज तिकडच्या घरी निघालो आज तिकडच्या घरी. तुम्हाला माहिती आहे की घरच्या कार्यासाठी मी पहिल्या 3 टेस्ट मॅच या स्किप केलेल्या होत्या, पर्थ, ॲडलेड आणि ब्रिस्बेन. पण आता ग्राउंडची ओढ लागलेली आहे. शेवटच्या 2 टेस्ट मॅचेस कव्हर करायला मी ऑस्ट्रेलियाला निघालेलो आहे आणि या दोन्ही टेस्ट मॅचचं महत्त्व वाढलेलं आहे, कारण 3 टेस्ट मॅचेस नंतर सिरीज 1 ऑल आहे. त्यामुळे उम्मीद कायम आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे बॅकपॅकिंग चालू झालेलं आहे. बघा काय काय आहे. पहिलं म्हणजे कपडे मी तुम्हाला म्हटलं तसं खूप लागत नाहीत. एक 7-8 शर्ट घेतले, 4 ट्राउझर घेतल्या की काम होतं. थोडंसं परफ्यूम वगैरे बरोबर ठेवायचं. पुस्तकं गिफ्ट करायला हे माझं नवीन पुस्तक आहे, ते आत्ताच्या पुणे बुक फेस्टिवलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे हे पुस्तक भेट द्यायला घेऊन चाललेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे माझी ट्रायपॉड असतं. खादाडी ही लागतेच मला, पर्यायच नाही त्याच्याशिवाय. बाकरवडी ही इंडियन टीम मला द्यायला. या बाकरवडी छोटे पॅक्स असतात ते माझ्यासाठी खायला. बिंज बार, ॲसॉर्टेड बिंज बार, त्याच्यात भेळ आहे, त्याच्यात हेल्दी चिवडा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बिंज बार आहेत ते आहेत. अर्थातच थोडासा स्वीट टूथ म्हणून लाडू आहेत आणि त्याचबरोबर याच्या गुलकंद चिक्कीसुद्धा आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये बार्बी म्हणतात त्याला. बार्बी म्हणजे काय तर बार्बेक्यू. त्यामुळे सुहानाचेही काही आयटम घेऊन चाललो आहे. खास करून हा आयटम सुहानाचा फार आवडतो लोकांना. त्यामुळे तिकडं जाऊन जर का इंडियन बार्बेक्यू करायचं असलं तर या मसाल्याची मला जरुरी पडते. त्यामुळे एवढं पॅकिंग आता शेवटच्या फायनल स्टेजमध्ये 21-22 दिवसाचीच टूर आहे. त्यामुळे एवढ्या बॅगेत माझं होतं. महत्त्वाची गोष्ट काय आहे की मेलबर्न जे आहे ते आम्हाला मस्तपैकी ख्रिसमसच्या वेळेला अनुभवायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये बॉक्सिंग डे जो असतो तो तर अजून सुंदर असतो, कारण त्या दिवशी क्रिकेट मॅचला जाणं हा नितांत सुंदर अनुभव असतो. माझ्याबरोबर काही माझे मित्रमैत्रीण पण असणार आहेत. ती टेस्ट मॅच कव्हर करून 31 डिसेंबरला सकाळचं फ्लाईट पकडून आम्ही सिडनीला जाणार आहोत आणि नंतर सिडनी हार्बर ब्रिजला 31ची नाईट सेलिब्रेट करणार आहोत. अगोदर सांगितल्याप्रमाणे सिरीज 1 ऑल, लेले चालले, निघालो आज तिकडच्या घरी ऑस्ट्रेलियाला. त्यामुळे चेहऱ्यावरती आनंद आहे. घरच्याही गोष्टी पूर्ण केल्या आहेत. आता मात्र ग्राउंडची ओढ लागली आहे. म्हणूनच मी म्हणतोय निघालो